याबरोबर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे डॉक्टर तानाजी जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपलं सहर्ष स्वागत आहे। प्रमुख पाहुणे वगळता बाकी सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजच्या खाली जायचंय। प्रमुख पाहुणे वगळता बाकी सगळ्या मंडळींना विनंती आहे कृपया आपण स्टेजच्या खाली जायचंय। सन्माननीय आमदार माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बाबा महाराज यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। पुन्हा एकदा विनंती आहे सन्माननीय पाहुणे वगळता बाकी सगळ्या मित्र परिवाराला विनंती आहे आपण स्टेजच्या खाली जावं। सन्माननीय राजू भैया भोसले हे देखील आजच्या यश अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत। सन्माननीय फारुख भाई पठाण हे देखील अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। सन्माननीय विजयसिंह यादव यांची देखील या ठिकाणी शुभ उपस्थिती, आपले सहर्ष स्वागत। प्रमुख पाहुणे वगळता बाकीचे मित्र परिवार या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत, सगळ्यांना विनंती आहे आपण कृपया स्टेजच्या खाली आसन व्यवस्था करण्यात केले। सन्माननीय कुमार गोळे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत आहे। पत्रकार बंधूंना देखील विनंती आहे आपल्यासाठी असं येईल याची आपण कृपया सर्वांनी दखल घ्यावी जेणेकरून या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करता येईल। प्रमुख पाहुणे वगळता पुन्हा एकदा स्टेजवरती उपस्थित सर्व मित्र, तर सुशील दादांचा हा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेला दिसून येतोय। पुन्हा एकदा असली थोड्या वेळात आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याकडे वळतोय, तत्पूर्वी सगळ्यांना विनंती आहे आपण बसून घ्यावं। सगळ्यांना विनंती आहे स्टेजवरचे मान्यवर कृपया आपण बसावं जेणेकरून कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी करता येईल। खाली जरा खाली जरा ओके। यानंतर मला एवढ्या उंची जात आहे देखील हात या ठिकाणी सुशील दादा म्युझिक हो हात घालू नका राजे भाऊ, पहिले हात पाहून
अनेक वर्षानंतर एवढ्या त्याच्याबद्दल आमदार महेश दादा शिंदे या ठिकाणी आले. दादांनी पण स्टेजवर यावं. सुशीलदादांचा अनेक वर्षानंतर वाढदिवस एवढ्या सर्व मित्र परिवाराच्या उपस्थितीत दादांचं व्यक्तिमत्व आणि तरुणांना एकत्र आणण्याची त्यांची कला म्हणा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा की आपण सगळ्यांनी वर्षानुवर्ष अनुभवलेली आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या आडीनडीला किंवा कुठल्याही वेळेला अगदी जीवाला जीव देण्याचं काम हे सुशीलदादांनी आपल्या मित्रांसाठी आपल्या सहकाऱ्यांसाठी केले. आज दादांनी सुशीलदादांचं तशी वाटचाल बघितली तर पुनर्वसित गावात न येऊन आज दादा दुबईला पोहोचले. दुबईमध्ये अतिशय चांगला व्यवसाय मी जाऊन त्यांच्या इथं ऑफिसला दादांनी मला नेलं होतं. अतिशय सुंदर ऑफिस आणि अतिशय चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा दुबईमध्ये दादांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर त्यांनी स्थापन केलंय आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आपला जीवाभावाचा मित्र एवढा मोठा झालाय. अजून दादा तुम्ही मोठा व्हा. सगळे तुमच्या मागे महाराज आले, महेश दादा आहेत, तानाजी भाऊ आहेत आणि असे असंख्य काही लोक येऊ शकले नसतील मित्र परिवार. सगळ्यांच्या तुम्हाला संपूर्ण तुम्ही त्यांच्या बरोबर मैत्री केली त्या सगळ्यांच्या तुम्हाला नक्कीच शुभेच्छा. आमच्या सर्वांच्या राजूभैया वगैरे आपल्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. उदंड आयुष्य तुम्हाला लाभो. तुमच्या राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक वाटचालींमध्ये भरपूर तुम्हाला यश मिळो हीच आई तुळजाभवानी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि सुशीलदादांना मनापासून वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय वेदांतदा मोजर यांना विनंती आहे. यानंतर सन्माननीय बबलू भैया शेख व सन्माननीय विजयसिंह यादव यांना विनंती करण्यात येते आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे. युवा मित्र पण त्यांचा कितवा वाढदिवस विचारू शकत नाही. तर मला वाटतं 25वा वाढदिवस साजरा करताना आमच्या सरकारी युवा मित्र सुशीलदादा त्यांना आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा यांनी शुभेच्छा दिल्यात. खऱ्या अर्थानं राजा कसा असावा. पैसे तर सगळ्यांच्याकडेच असते पण पैशाचा उपभोग कसा करावा त्याच्याकडे बघून वाटतो तो आमचा सहकारी मित्र सुशीलदादा आहे. तुम्ही आणि दिलदार व्यक्तिमत्व असं काय येईल त्याला खुश करणं तो आडला त्याच्यासाठी सुशीलदादा 100% हजर असतो. आज सुशीलदादांचा टी-शर्ट बाबा अरमानीचा आहे. किमान 1 लाखभर रुपयाचं काम नाही बरं आम्ही आमदार असून करू शकत नाही. त्यानंतर सुशीलदादा माझ्या करते आणि इथं नाही इंटरनॅशनल दोस्त आहे आमचा. लक्षात ठेवा. दुबईमध्ये राहतात. कधी दुबईत असतात कधी मुंबईत असतात कळतच नाही. पण स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर करून स्वतःचा कुटुंब व्यवस्थित सांभाळून प्रत्येक स्वतःच्या मित्राला सांभाळून एवढं कसं जमतं हे यांनाच माहिती. मैत्री कशी करावी प्रेम कसं करावं हे सुशीलदादांच्याकडून एवढे सगळे मित्र पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. दादा आपल्याला
संपूर्ण माझ्या कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण. फक्त काय करा एकच इथं घ्या. स्टेजवरती जिथे जिथे उभे असलेले मंडळी आहेत, जिथे जिथे आहात तिथे अमित आमचे श्रद्धास्थान श्रीमंत छत्रपती शिवराज यांनी वेळात वेळ काढून इथे आले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परममित्र महेश शिंदे आमदार साहेब आले, तसंच तालुक्याचे आमदार, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझे बंधू विजय यादव, फिरोजबाई आणि स्पेशल पुण्यावरून आलेले माझे बंधू दुबई असू देत, कुठे असू देत, माझ्या सुखदुःखात येणारे माझे तानाजी भाऊ जाधव, अनिकेत भाऊ गुरे आणि आमचे आदरणीय मनोहर मामा. तर या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करणार आहे ते चंदन भाऊ शिंदे माझे मित्र हे आले, त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि नितीनजी फुगे साहेब माझे मित्र आहेत. सुखदुःखात माझ्या गेल्या 10 वर्षापासून अडचणीच्या काळात सुखादुःखात प्रत्येक ठिकाणी उपयोगाला आलेले म्हणजे नितीन भाऊ फुगे. हे कधीही आतापर्यंत कोणत्याही पिक्चरमध्ये नाही, कुठल्या होल्डिंगमध्ये नाही, कुठं नसतात ते. आता इथे कुठं लपून बसेल मला माहीत नाही, पण त्यांचं आवर्जून मी नाव त्यांचं घेतलेलं आहे. तर त्यांचे मी माझे म्हणजे वयाने छोटे येते पण मला खूप सल्ला देतात ते, तर त्यांचेही आभार मानतो. काही खूप धन्यवाद. आता बाबा विजयसिंह जाधव भाऊ यांचा समितीच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. माननीय नानासाहेब महाडिक पाटण आपले या ठिकाणी मेहरबान हनुमंतराव पवार माननीय सविता शिंदे शिवसेना सातारा आपले सत्कार घ्यायचा आहे. कृपया सर्वांना विनंती आहे. अमोलदादा योगेश भाईचा सत्कार घ्या. अमोलदादा मालपेटावचे नंदा डॉक्टर यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण उपस्थित आहात त्याच बोलावर माजी सभापती सुंदर काटकर यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे सन्माननीय सचिव किरण साई साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपण वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहिला आणि सन्माननीय माजी नरेंद्रवरती प्रेम करणारे उपस्थित सर्व युवक बांधव या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान चिन्ह देण्यात आहे. या सुशील दादांचं अभिषेक करत असताना दादांनी या संघर्षातून आपलं कार्य पुढे नेत गेले. त्यावेळेला त्यांना खूप संघर्षाला सामोरं जावं लागलं. चढ उतार सगळे पार पाडत आज एक राज्यामध्ये देशामध्ये एक मित्रसमूह मोठ्या प्रमाणात त्यांनी जमवला आणि त्याचं प्रत्येक म्हणून
बर्गे आम्ही खाली बोलत बसलो होतो. दादांचा विषयीची आमची चर्चा चालू होती आणि त्यांनी एकदा मित्र जोडल्यानंतर तो कधीही त्यांच्यापासून दुरावला जाणार नाही, त्याचा प्रत्यय आज तुम्हाला सगळ्यांना आलाय. दोन्ही छत्रपती आज दादांच्या पाठीमागे आहेत. संघर्षाच्या काळात दादा छत्रपतींची साथ तुम्हाला होतीच, पण आज दोन्ही छत्रपती आल्यामुळं संघर्ष आता तुमच्यासाठी राहिला नाही. पण त्या संघर्षावर मात करून तुम्ही हे जे वैभव उभं केलं, आज परदेशात दुबईसारख्या ठिकाणी एक चांगलं उद्योजक म्हणून तुम्ही नावारूपाला आला आणि ज्या वेळेला राज्यातील देशातील लोक तुमच्याकडे तिथे येतात आणि तुमच्याविषयीचे आम्हाला भरभरून सांगतात, आम्हाला सुद्धा मनापासून आनंद होतो. अशीच प्रगती आणि दोन्ही छत्रपतींचा आशीर्वाद पाठीमागं असल्याने आपण कधीही सुशीलदारांनी राजकारण केलं नाही. समाजकार्य आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जे पुढं कार्य घेऊन चालले त्याला हयात दादा आमचा तुम्हाला पाठिंबा असणार आहे. तुमच्या पाठीशी तुम्ही खंबीर आहातच, परंतु एक जवळचा सहकारी मित्र म्हणून, एक जीवाभावाचा मित्र म्हणून मधल्या कालावधीमध्ये थोडंसं आम्हाला सुद्धा कुठंतरी पोचत होतं, परंतु आपलं ते आपलं असतं आणि शेवटी सगळे आपण एकत्र झालोय त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं श्रीमंत छत्रपती उदय महाराज आपण त्यांचे आशीर्वाद दिल्लीवरनं घेऊन आलेलाच आहात आणि महाराज साहेबांचा आज आपल्याला म्हणून झाला. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे सुद्धा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद, आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत आणि माझे मित्र संग्रामजी बर्गे, चंदन सरकार, सगळी मंडळी आणि आलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे अमोलभाऊ तांगडे, सगळी मंडळी आणि तुमच्यावर प्रेम करणारे असंख्य तुमचे हितचिंतक चाहते यांच्याकडून पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं दादांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली करता हार्दिक